चिदू, ए चिदू, असं कसा रे तू? सगळे तुला ओरडतात, सगळे तुला मारतात, कुणी येतं टिकली मारून जातं. अरे इथं कविता झाली. कुणी येतं टिकली भरून करा ना आज एक काहीतरी. असं काय करताय? सगळे मला मारतात. हो हो सगळे मला मारतात. मला बाबांची खूप आठवण येते. हो हो. कोणाची? मला बाबांची मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते. माझे बाबा मला खूप आठवण येते. माझे बाबा खूप मोठे सायंटिस्ट होते. हा, त्याने खूप इन्व्हेन्शन केले होते. हा. खूप शोध लावले. हे माझ्या बाबांची पेटी आहे. हो, माझ्या बाबांची पेटी आहे. माझी आई याला कधीच हात लावायला देत नाही. मग तू काय करतोस? पाय लावतो. ही पेटी आपण उघडून बघायची का? हो याच्यातनं वेगवेगळे आवाज येतात कधी कधी. ओम 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 बघितलंस? ओमपुरी आहे वाटतं. ओम 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 ओम. आई शपथ, पण इथे तर लॉक लावलाय. पेटी कशी खोलायची आपण आता? हो. उघडू का मी अशीच? थांब थांब, लॉक नाही उघडले अजून. अरे काय रे? हा उघड. हा उघडू आता. हे बघितलंस? माझ्या बाबांचं इन्व्हेन्शन. माझ्या बाबांनी याचा शोध लावला होता. हे बघ, हे माझ्या बाबांचं इन्व्हेन्शन आहे. हे बघ. तुझा बाप वायरमन होता? चिद्या, ही, आई आली. आई आली. लपवते. चिद्या, काय केलंस हे? हा? मला सांग, तू त्या पेटीला हात कसा लावलास? मला सांगा, तुम्ही हे असं असं करून सुरू नाही केलं ना? आई शपथ, हे असं करून? हा? आई शपथ, डीजे आवाज वाढव तुझा. डीजे मी असं नाही केलं. आई शपथ. अरे देवा, हे सुरू झालंय. आई 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 पंखा खाली येतोय. आई मग काय? आई शपथ, आई पंखा खाली येतोय. हे का? पंख नाहीये, पंख पंखा नाहीये. नाहीये. मग काय आहे हे? थांब थांब. पकडी. तबक तबक कडी आली. हे देवा, यायला हे काय आहे? हे हे माहितीये मला. काय ही तबकडी आहे. यातून एलियन येतात. हा? हे, वाट बघूया. असं येणार येणार. हा? येणार येणार. येणार येणार. हो येणार. हा थांब एक मिनिट. येणार ते. थांब एक मिनिट. येणार. अगं बाई, उंदीर. तरीच म्हणते माळ्यावर सारखी कोणतरी कुडकुड कुडकुड करताय. किती माजलायस रे घरातला खाऊन माझ्या. मी उंदीर नाही, हं? मी एलियन आहे. एलियन हे माझे, मी याच्यात असतो. अरे गाढवा, याच्यात असतोस मग हे इथे तू तिथून कसा आलास रे? याच्यात ना पतंग अडकला, मी तिकडे पडलो आणि तबकडी इथे. थांब, मी तुला एक पावर देतो. हे बघ, पावर? हे घे. हा? ही कसली पावर? हे बघ, हे घे. हे बाजीचे कपडे. मी सगळ्यांचा बदला घेणार. मी भाजी होणार आहे. मी भाजी होणार. ते कपडे आहे. ते कपडे आहे. आई, मी कसा दिसतोय? मी आता भाजी तयार झालोय की नाही? हा, आता मी मार्तनची वाट लावणार. आई हो मार्तन. कोण आवाज येऊन आलं बे? काय रे मार्तन? अबे हा कोण निळा कोला? ही भाजी आहे, भाजी. आता तुम्ही वाट लावतो सांग भाजी. आता तू गेलास. त्याला मारून आला. भाजी भाजी किधर गए वो? कैसा माल दिया तुमने ये? हाँ, कैसा कपड़ा है? टेस्ट करके देने को नहीं होता तुमको? हाँ, इतना पैसा देता है हम लोग और तुम्हें ऐसे ही माल देते हैं क्या? टेस्ट करने को नहीं होता तुमको? तुम्ही त्याच्या पावरचा काही चांगला उपयोग केला नाही. मी दाखवतो, एक मिनिट. हा. ओके, आता येऊन मजा. जो आपल्या
जशी नडेल त्याची दाढी मिशी वाढेल. दात पाडेन तुझ्या नाला. काय चालू आहे तुझा? ज्याचे दात पुढे त्याला बिस्किटचे पुढे. संदीप पाठक तुमच्यासाठी होत हे. देऊन टाक त्याला. मारतान आता तू गेलास. मारतान आता तू गेलास. तलवार आण, तलवार. काय हवंय? बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो. पिन निघली. हा कुठला आणला तुम्ही लोड शेडिंगचा भाजी? ए, बाळा बाळा उठ उठ बाळा, काय होतंय हं? ए उठ. काय हा मला सांग, मोरा कुठे आहेत? मोरा कुठे सांग ताबडतोब तुझ्या दिनी खटखट. आई त्याला सांगू नकोस. नाही. मोहरा त्या पेटीच्या खाली आहे. कुठे आहे? हे काय यात मोराची शिडी आहे फक्त. मोहराच्या सिनेमाने केला होता खूप धंदा. हा मोहराच्या सिनेमाने केला होता खूप धंदा. कपाटात बघशील तर सीडी मिळेल. वी आर ऑन. आता होऊन द्या. बघायचा सिनेमा. नाही नाही. आता या मंचावरती मी याच भागातल्या याच मातीतल्या एका आगळ्या वेगळ्या कलाकाराला आमंत्रित करणार आहे. खरं तर त्यांचं वय आहे 85 वर्षे आणि याच भागातलं त्यांचं गाव आहे उडदावणे. तर या व्यक्तीची खासियत म्हणजे ते खरं तर आदिवासी भागातले आहेत, आदिवासी गावामध्ये राहतात, पण स्वतःच्या एका आगळ्या वेगळ्या कलेमुळे ते भारतभर पोहोचलेले आहेत. त्यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला आहे. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आदिवासी नृत्यासाठी, त्यांच्या या कलेसाठी आदिवासी रत्न म्हणून ते या भागात ओळखले जातात. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो श्री ठक्का कृष्णा गांगड यांना. काय वाटतं ते 85 वर्षाचे हे त्यांचे चिरंजीव आहेत, बरोबर आहे ना सर? तर त्यांच्याबद्दलची माहिती मी थोडक्यात सांगितलेली आहे. त्यांची एक आगळी वेगळी कला म्हणजे ते आवाज काढतात. कुठले कुठले आवाज काढतात ते? तुम्हाला मी नुकताच जन्मलेला लहान कुत्र्याचा आवाज वा. सुरुवातीला ऐकवणार आहे. वा वा. वा वा. त्याच्यानंतर मालकाजवळून पाळलेला कुत्रा हरवला तर तो दुःखी होऊन कसा रडतो, तर त्या रडण्याचा आवाज. वा 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 वा. त्याच्यानंतर लहान मूल कसं रडतं, तर त्या लहान मुलाचा रडताना आवाज. वा. त्याच्यानंतर पक्ष्यांचे आवाज सुरुवातीला मोराचा आवाज काढून दाखवतील. वा वा. त्याच्यानंतर अंड्यावर आलेल्या कोंबडीचा आवाज काढून दाखवतील. अंड्यावर आलेल्या कोंबडीचा आवाज आज अंड्या इंगळे असतात त्यांना खूप आवडला असता. मी मराठी, झी मराठी.